नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या जाते प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रमैत्रिणींनो, सर्वात प्रथम तुम्हाला हनुमान जयंतीच्या आणि चैत्र पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आई तुझ्या भवानी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी आणि आई तुझ्या भवानी चरणी प्रार्थना करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपाय काही बघणार नाही, परंतु मला फक्त तुमचे जे काय आहे ते आभार व्यक्त करायचे आहे. तर आभार तसे तर मी खरं तर तुमच्या व्हिडिओमध्ये व्यक्त करू शकत नाही, परंतु आता नाविलाजासाठी त्यापोरेनी काय करणार आहे की एक समजे तुम्हाला मागच्या गुरुवारी सापी आपला जो स्वामी परिवार आहे तर तो 1000 फॅमिली आपली कंप्लीट झालेली आहे. आपले 1000 स्वामी सेवेकरी जे असेल तर ते खरोखर स्वामींच्या आशीर्वादाने, आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाने कंप्लीट झालेले आहे. आणि खरोखर ज्यांना मी एक सांगेन, तुम्ही खूप प्रयत्न करत राहा. आता बरेच की जण यूट्यूब चॅनल चालू करत आहे, काहींच्या डोक्यामध्ये आहे तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, यूट्यूब चॅनल चालू करणं सोपं आहे, परंतु ते चालू करायला काही नसतं. तर ते चालू आपण सहज गतीने चालू करू शकतो. फक्त त्यामध्ये आपल्याला काम करायचं असतं. आणि खरोखर परत एकदा धन्यवाद मानायचं हवं माझ्या यूट्यूब परिवाराचे की मला सपोर्ट केल्याबद्दल, साथ दिल्याबद्दल. अशी साथ असाच तुमचा आशीर्वाद माझा एक तुमची छोटीशी बहीण म्हणून किंवा मोठी बहीण म्हणून माझ्या पाठीशी कायम राहू द्या. मला अशी साथ द्या. असेच मी तुमच्यापर्यंत माझ्याकडून जे काही तुम्हाला खरोखर तुम्हाला जर ऐकायला आवडली माझी स्टोरी तर मी खरोखर तुमच्यापर्यंत ती शेअर करेन. आता मी तुम्हाला एक सांगते की खरोखर देव आहे का, तर मी तर म्हणते देव आहे. कारण माझी ती लाईफ या अगोदर खूप वेगळी होती आणि आताची लाईफ जी आली तर ती खूप वेगळी आहे. तर खरोखर सांगेन तुम्हाला, देवभक्ती करत राहा. मी असं नाही, मला एक फक्त या व्हिडिओद्वारे तुम्हाला एकच विचारायचं होतं की तुम्हाला तुमच्यासोबत मी जर काही माझं डेली रुटीन किंवा पूजाविषयीचे जे काही ब्लॉग आहेत तर ते तुमच्या बरोबर शेअर केले तर तुम्हाला बघायला आवडेल का? किंवा आणि कुठे बाहेर गावी गेलो समजा देवदर्शनासाठी कुठे बाहेर गेलो तर तेही ब्लॉग तुम्हाला बघायला आवडेल का? आमची म्हणजे जर्नी कशी काय आहे, आमचा परिवार कसा आहे, आम्ही एकमेकांना घरामध्ये कसे सपोर्ट करतो, आम्ही घरामध्ये कोण कोण फॅमिली आहे हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? किंवा आमच्या घरामध्ये आम्ही आमच्यावरती जो कधीच काळाला होता तर तो आम्ही त्याला कसं सावरलं बा, त्यातून कसे पुढे गेलो, यूट्यूब मध्ये मी कशी आली हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला खरोखर कमेंट करा. आणि खरोखर एक सांगेल, जी कोणी माझी ताई आता हा व्हिडिओ बघत असेल त्यांना जर यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर आवर्जून तुम्ही करा. फक्त यूट्यूब चॅनल नुसतं चालू करून ठेवू नका, तर तुम्ही त्यावरती काम करा. तुम्ही जसं काम कराल तसं तुम्हाला त्यामध्ये यश जे आहे का ते मिळत जाणारच आहे. काहींना उशीर लागतो, काहींना थोडं लवकर मिळतं. तर खरोखर मी ही सांगेन, मी अगोदर जेव्हा माझी परिस्थिती कठीण होती त्या वेळेमध्ये मी अगदी 3 फुट बोलत नाही. आज माझा उपवास आहे पौर्णिमेचा, तर मी 3 वर्ष एवढी सेवा केली, भरपूर भक्ती केली, उपाय केले. मग त्या वेळेमध्ये फक्त देवांनी माझी साथ सोडली ना की बाबाला मी एवढी खूप सेवा करायची, उपाय करायची, परंतु मला तेव्हा त्याचा काहीच जो रिझल्ट होता का तो जाणवत नव्हता. त्याच्यानंतर जाणवायला सुरुवात झाली. तर फक्त माझं एवढं सल्ला आहे तुम्हाला की कोणतीही सेवा उपाय की आपण करतो तर ती मनापासून करा आणि पूर्ण श्रद्धा ठेवून करा. आणि तुम्हाला जो कोणतंही जे काम करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला आता एक सपोज म्हणून चालते, तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर तुम्हाला यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर कंटिन्यू तुम्हाला एक व्हिडिओ त्यावरती अपलोड करणं गरजेचंच आहे. आता तुम्ही 2 करू शकता, 3 करू शकता, ते तुमच्या इच्छेनुसार आहे, तुमच्या टायमिंगनुसार आहे, परंतु तुम्हाला एक तरी व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड करणं गरजेचं आहे. मेन म्हणजे एक वेळ तुम्हाला ठरवून द्यायची आहे. जसं की मी आपल्या चॅनलवरची व्हिडिओ अपलोड करते. आता मीही तुमची सर्वात अगोदर माफी मागे, काही कारणास्तव आपल्या या चॅनलवरती 4-5 दिवस व्हिडिओ आले नाही. फक्त मला एवढंच तुमच्याशी शेअर करायचं होतं की तुम्हाला माझे ते डेली ब्लॉग आहे किंवा माझे जे रुटीन आहे किंवा देवपूजा मी कशा पद्धतीने करते ते तुम्हाला बघायला आवडेल का,
मला एवढंच तुमच्या कडून जाणून घ्यायचं होतं. आणि फक्त तुम्ही काय करता, व्हिडिओ संपूर्ण बघता, व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जावा, जेणेकरून लाईकनी काय होतं तर लाईकनी फक्त एक मला मोटिवेशन जे आहे तर ते मिळतं. आणि तेच मोटिवेशन किंवा मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे की जेणेकरून माझ्याकडून मी म्हणजे कोणता काळ कसा हँडल केला, कुठे काय केलं ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. की जे कोणी माझ्यासारखं आता पैसा तर सर्वांकडेच असतो, परंतु आता सर्वांकडेच आहे आणि नाही. आणि पैसा हा सर्व गोष्टी शिकवतो एक सांगते, कारण पैसा जो आहे तर तो 10 माणसातून आपल्याला बसवू शकतो आणि 10 माणसातून आपल्याला उठवूही शकतो. म्हणून एक सांगेल, काही करा, फक्त आपली जी आपण 10 रुपये का होईना, परंतु ते आपल्याला आपल्या स्वतःच्या कमाईचे आपल्याला कमवायचेच आहे. आणि यूट्यूब चॅनल आपण चालू केल्यानंतर भलाई 1 वर्ष जाऊ दे, 5 महिने जाऊ दे, 10 महिने जाऊ दे, 2 वर्ष जाऊ दे, आपलं चॅनल आपण जर यूट्यूबमध्ये कष्ट मेहनत करत राहिलो तर पेमेंट आपल्याला काही दिवसांका होईना चालूच होतं. फक्त आपल्याला प्रामाणिकपणा जो आहे तर तो ठेवायचा आहे. आणि आपल्याला कष्ट मेहनत खूप आहे यूट्यूबमध्ये. असं नाही की आपल्याला सहज कुठेही शूट केलं, काहीही शूट केलं आणि टाकलं, त्याचे आपल्याला व्ह्यूज येते का हे येते. फक्त आपल्याला प्रामाणिकपणे जे काम करायचं आहे तर ते काम जे आहे तर कष्ट जे आहे तर ते आपल्याला व्यवस्थित करायचे आहे. काम आपल्याला व्यवस्थित करायचं आहे की जेणेकरून आपल्याकडून दुसऱ्याला फायदा होईल किंवा आपले व्हिडिओज बघण्याची दुसऱ्याला आवड लागेल, त्याच्यामध्ये निर्माण होईल. म्हणून मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि खरोखर मला तुम्ही साथ दिल्याबद्दल, सपोर्ट केल्याबद्दल खरोखर परत एकदा तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. आणि खरोखर तुम्ही मला अशी साथ शेवटपर्यंत द्या. यूट्यूब चॅनलमध्ये आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत मला अशी साथ द्यावी, अशीच तुमच्या ताईची एक तुमच्याकडे आग्रहाची विनंती आहे. आणि खरोखर मला माझ्या यूट्यूब फॅमिलीवर विश्वास आहे की मला अशी साथ दे. माझे व्हिडिओ तुम्ही एकमेकांपर्यंत शेअर करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा. तुम्हाला कोणता प्रश्न असेल किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंट आवर्जून कमेंट करू शकता. कमेंट करायला काहीही लागत नाही किंवा चॅनल सबस्क्राईब करायला काहीही लागत नाही. अगदी सर्व फ्रीमध्ये आहे. फक्त ब्लॉक अशाच व्यक्तींना, जे कोणी वाईट समजा कमेंट करतं तर त्यालाच ब्लॉक केलं जातं. अशी तुम्ही काही प्रश्न विचारले, तुम्हाला काही अडचण असेल किंवा तुम्ही कुठली सेवा कशा पद्धतीने करायची, कशा पद्धतीने देवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे, पूजा कोणत्या पद्धतीने मांडायची आहे, हे सर्व जे पूजा आहे तर इथून पुढे मी तुमच्याबरोबर अशा प्रत्यक्षात तुमच्याबरोबर मी त्या शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून मला एवढंच तुमच्याशी शेअर करायचं होतं, तुमच्याकडनं विचारून घ्यायचं होतं, जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी असं ठरवलं की आपण आपल्या यूट्यूब परिवाराला एकदा विचारावं, त्यांच्याकडनं जाणून घ्यावं. आणि परत एकदा खरोखर आपले 1000 सबस्क्रायबर जे आहेत, सबस्क्रायबर तर मी म्हणणार नाही, आपले स्वामी सेवेकरी म्हणे किंवा माझा यूट्यूब परिवार म्हणे, परंतु आपले 1000 सबस्क्रायबर जे आहेत तर ते स्वामींच्या कृपेने आणि आई तुळजाभवानीच्या कृपेने आपले मागच्या गुरुवारीच 1000 सबस्क्रायबर जे आहेत तर ते कंप्लीट झालेले आहे, 1000च्या वरती गेलेले आहे. तर खरोखर एकच विनंती करेल की असाच सपोर्ट करा, अशी साथ द्या आणि अशीच तुमची ताई भरभर मोठी होऊ द्या. आणि माझ्याकडून जे चांगलं होईल, जे चांगलं आहे ते मी देण्याचा शेवटी प्रयत्न तुमच्यापर्यंत करणारच आहे. शेवटी तुमची इच्छा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या, जे नाही योग्य वाटलं तर ते तुम्ही सोडून द्या. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवणार आहे. परंतु एक सांगते, आता आमच्या इथे आमचं गाव जे आहे तर ते लोणार आहे. आम्ही लोणारमध्ये राहतो. आता पूर्ण डिटेल्समध्ये पत्ता जो आहे तर तो मी तुम्हाला शेअर नाही करू शकत, कारण मीडियावरती शेअर करणं मला योग्य वाटत नाही. तर आमच्या इथे जे मोठा मारुती आहे तर खूप बघण्यासारखं आहे. तर आम्ही आता तिथं जाणार आहे, तिथे दर्शन घेणार आहे, पूजा करणार आहे. तर तो ब्लॉग मी शूट करणार आहे. तर मला कमेंटमध्ये आज नक्की सांगा आणि तो ब्लॉग जो आहे तर तो उद्या मी आपल्या चॅनलवरती शेअर करेन. सोबतच तुम्हाला जो उपाय लागला किंवा सेवा लागली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तोही व्हिडिओ मी उपायांचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर करेल. वाटल्यास एक तुम्हाला उपायांचा व्हिडिओ सकाळी शेअर करत जाईल आणि ब्लॉगचा व्हिडिओ जो आहे तर तो संध्याकाळी तुमच्यापर्यंत मी अपलोड करत जाईन. तुम्हाला
पाठवायचं आहे, फक्त मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. माहिती कशी वाटली किंवा खरोखर तुमचे सर्वांचे आभार मानते मला तुम्ही अशी साथ दिल्याबद्दल. आणि खरोखर स्वामींकडे आणि हनुमानरायांकडे आजच्या दिवशी एवढीच प्रार्थना करा की आपलं चॅनल जे आहे तर ते मॉनिटाईजला आज आपण हनुमान जयंती निमित्त पाठवणार आहोत आणि आपलं चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होऊ दे ही स्वामींचरणी सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. तर चला, परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.